तर जय शिवराय, जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल मावळा ग्राफिकच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या बॅनरचं ट्युटोरियल बघून समजलेच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपण 10x50 याची फ्लेक्स डिझाईन केलेली आहे. तर याची आपण PLP आणि PSD फाईल दोन्ही प्रोव्हाइड केलं आहे. मित्रांनो, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. या लिंकला काही छोटासा पासवर्ड आहे, तो व्हिडिओ 3 स्टेपमध्ये बोलून सांगितला आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, जास्त व्हिडिओ मोठा न करता, जास्त वेळ न घालवता लगेच जाऊया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, तुम्हाला या डिझाईन क्रिएट करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलेलं आहे. त्या मटेरियलला काही छोटासा पासवर्ड असेल तो आपण व्हिडिओ 3 स्टेपमध्ये बोलून सांगितला आहे. मित्रांनो, तुम्हाला पासवर्ड सापडण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, आपण ही डिझाईनची सर्वप्रथम PLP फाईल ओपन करून घेऊयात. PLP फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला पिक्सलॅब या ॲपची गरज लागणार आहे. तर पिक्सलॅब ॲपमध्ये जाऊन मित्रांनो, ही पिक्सलॅबचा आपण ओल्ड व्हर्जन यूज करत आहोत. यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. जर मित्रांनो तुम्ही प्ले स्टोअरवरील पिक्सलॅब वापरत असाल, त्यामध्ये आपली PLP फाईल किंवा फॉन्ट ॲड करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, या पिक्सलॅबची तुम्हाला ही लिंक हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तेथे हे पिक्सलॅब अवेलेबल केलेलं आहे आपण. तर मित्रांनो, आपण PLP फाईल ओपन करून घेऊया. त्याआधी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर या पिक्सलॅब संबंधित किंवा PLP फाईल ॲड कशी करायची, फॉन्ट कशी ॲड करायची याची जर बेसिक इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही आपले चॅनलवरची पिक्सलॅबची बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्यामध्ये कसं ॲड करायचं. तर मित्रांनो, आपण आपली PLP फाईल ओपन करून घेऊयात. मित्रांनो, PLP फाईल ही ओपन केलेली आहे. मित्रांनो, ही आपली भीम जयंतीवर तिसरी डिझाईन आहे. मित्रांनो, डिझाईनची साईज असणार आहे. मित्रांनो, डिझाईनची साईज आपण 10x50 अशी डिझाईनची साईज आहे. परंतु पिक्सलॅबमध्ये 5x1 ही साईज आपण घेतलेली आहे. त्याची हाईट 256 असणार आहे आणि विड्थ 1280. तर मित्रांनो, यामध्ये आपण 1x1 लेअर अनलॉक करून बघायचे आहेत. तर मित्रांनो, हे आहे मित्रांनो आपलं बॅकग्राऊंडमध्ये 2-3 कलरचं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे. बॅकग्राऊंड झाल्यानंतर मित्रांनो, हे आहे मित्रांनो, आपण 2-3 लेअर सोबत ओपन करूयात. मित्रांनो, या कडीला आपण सर्वात या कडीला आपण एक DJचा फोटो ॲड केलेला आहे. मित्रांनो, डिझाईनची साईज मोठी असल्यामुळे याची आपल्याला ब्लर दिसत आहे. मित्रांनो, डिझाईन एक्सपोर्ट केल्यानंतर अगदी एक नंबर क्वालिटी येऊन जाते. मित्रांनो, ही आपली डिझाईन आहे. मित्रांनो, PLP फाईल असल्यामुळे आपण यात काही बेसिक चेंजेस केलेले नाहीत. तुम्हाला याची आपण PSD फाईलसुद्धा दाखवणार आहोत मोबाईलमध्ये ओपन करून. तर मित्रांनो, आपला पहिला पासवर्ड आहे 14 तर मित्रांनो, ही डिझाईन आपण एक्सपोर्ट करायची कशी ते देखील सांगूया. तर 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवर क्लिक करून कस्टमच्या ऐवजी तुम्हाला अल्ट्रा हा ऑप्शन सेट करायचा आहे आणि सेव्ह टू गॅलरी यामध्ये डिझाईन सेव्ह करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही डिझाईन आपण आपण आपल्या मोबाईलच्या पण PSD फाईल ओपन करून बघूयात. त्याआधी आपण याची आपण ही जी एक्सपोर्ट केल्यानंतर ची क्वालिटी एकदा चेक करू. तर मित्रांनो, ही आपली आहे ही डिझाईन एक्सपोर्ट केल्यानंतरची क्वालिटी. तुम्ही इथून प्रॉपर बघू शकता. मित्रांनो, सर्व महापुरुषांचे आपण येथे फोटो ॲड केलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती असल्यामुळे आपण येथे हे टेक्स्ट दिलेलं आहे. तुम्हाला याच आता PSD फाईलमध्ये सर्व चेंजेस दिलेले आहेत. तुम्ही PLP फाईलमध्ये सुद्धा चेंजेस करू शकता. तर मित्रांनो, पासवर्ड तुम्ही कुणालाही सापडला तरी कमेंट करू नका.
मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी कंप्लीट एका दिवसाची मेहनत असते. तर मित्रांनो, आपण ही डिझाईन बघितलेली आहे. तर आपण जाऊया आपल्या PSD फाईलकडे. खूप जणांना माहीत नसेल मित्रांनो, मोबाईलमध्ये PSD फाईल ओपन कशी करायची. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये PSD फाईल ओपन करण्यासाठी एक आपल्याला ॲप्लिकेशनची गरज लागते, ते म्हणजे फोटोपिया. हे आपण क्रोमवर देखील सर्च करून वेबसाईटवर जाऊ शकतो. तर मित्रांनो, याचे जर तुम्हाला ॲप हवे असेल तर इन्स्टॉल फोटोपिया हे देखील खाली एक फीचर त्यांनी लॉन्च केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला PSD फाईल ओपन करण्यासाठी ओपन फ्रॉम कॅम्प्युटर या ऑप्शनवर जायचं आहे. तर मित्रांनो, आपण आपली PSD फाईल इथून ओपन करूयात. तर मित्रांनो, आपला दुसरा पासवर्ड आहे 0404. तर मित्रांनो, आपण आपली PSD फाईल ओपन करूयात. तर मित्रांनो, आपली PSD फाईल मोबाईलमध्ये ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, येथे देखील तुम्ही क्वालिटी चेक करू शकता. मित्रांनो, तुम्ही येथे सर्व चेंजेस करू शकता. ह्या मित्रांनो, हे लेअरचा ऑप्शन आहे. सर्व लेअर आपण लॉक केलेले नाहीत. कुठला पण लेअर तुम्ही ओपन करून अगदी इझिली चेंज करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करायचे आहे. मित्रांनो, तुमचा एक सबस्क्रायबर आमच्या छोट्या क्रिएटरसाठी खूप काही आम्हाला साथ देऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि 3 स्टेपमध्ये जो पासवर्ड आहे तुम्ही पासवर्ड टाकून सर्व मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. मित्रांनो, जी डिझाईन आपण PLP फाईलमध्ये ओपन केली आहे तीच डिझाईन अगदी PSD फाईल देखील प्रोव्हाइड केली आहे. तर मित्रांनो, ही आपली डिझाईन झालेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला चेंज करण्यासाठी सर्व लेअर आपले अनलॉक करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण तुम्ही चेंजेस करू शकता. मित्रांनो, परत तुम्हाला ही डिझाईन चेंजेस करल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी वरी फाईल ह्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपोर्ट ॲजवर तुम्ही JPG, PNG, PDF या सर्व फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकता. तर मित्रांनो, आपल्या या मटेरियलचा शेवटचा पासवर्ड आहे 9898. तर मित्रांनो, तुम्ही डिझाईन अगदी एक्सपोर्ट करा. मित्रांनो, तुमच्या इच्छेखातर तुम्ही भीम समर्थक असाल, जय भीम अशी एक नक्की कमेंट करा आणि आपण अजून एक भीम जयंतीवर मंथली किंवा इयरली आपण जे नॉर्मल बॅनर बनवतो एका माणसाचे, त्यावरही आपण एक डिझाईन घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुढचा व्हिडिओ देखील आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या आणि एका खतरनाक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.